एक मोठासा पार्क होता आणि मध्यभागी आमिर तैमूरचा एक स्टॅच्यू लावलेला होता. खरं तर मला या पार्क बद्दल विशेष असं काही आकर्षण नव्हतं, पण मदीना मला डायरेक्ट इथे घेऊन आली आणि उझबेकिस्तानमध्ये आमिर तैमूरला एक मोठा योद्धा म्हणून ओळखलं जातं. आता हा नेमका आमिर तैमूर होता कोण? त्याचं नाव होतं आमिर तैमूर किंवा त्याला तैमूरलंग म्हणून सुद्धा ओळखतात. हा माणूस साधारण 14व्या शतकात म्हणजेच इसवी सन 1336 मध्ये उझबेकिस्तान मधल्या समरकंद जवळ जन्मला होता. तो एक तुर्क मंगोल योद्धा होता आणि स्वतःला चंगेज खानचा वारसदार समजायचा. तैमूरचं एकच ध्येय होतं, शक्य तितका प्रदेश जिंकायचा. त्याने मध्य आशियातून सुरुवात केली आणि एकामागून एक देश ताब्यात घेत अखेर इसवी सन 1398 मध्ये भारतावर हल्ला केला. त्यावेळी दिल्लीमध्ये तुगलक वंशाचे राज्य होते, पण तैमूर आणि त्याच्या सैन्याने असा हल्ला केला की दिल्ली पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तैमूरने समरकंद मध्ये अनेक सुंदर इमारती, मशिदी आणि शिक्षण केंद्र उभी केली. पण हे लक्षात ठेवा, भारतासाठी तो नायक नव्हता, तर एक विदेशी आक्रमक होता. आज ह्याच ताशकंद शहरात त्याच्या नावाचा हा चौक आहे, जिथे त्याचा हा पुतळा उभा आहे. इथे याला राष्ट्रीय नायक मानतात. पण भारतासाठी तैमूर हा नेहमीच एक क्रूर आक्रमक आणि शत्रू म्हणूनच लक्षात राहील. भारताने नेहमीच शांती, संस्कृती आणि ज्ञानाचा प्रसार केला आणि म्हणूनच अशा आक्रमकांनी कितीही नुकसान केलं तरी भारत कालही उभा होता, आजही आहे आणि उद्याही राहील, त्याच अभिमानाने आणि त्याच तेजाने.